या सर्वांच्याच चाहतेगिरीमुळं मी आज भारावून गेलो. थोडं नाही तितकं 200 कोटीची उलाढाल असणारे सोसायटीचे चेअरमन आज आमच्या बरोबर बसून इथं पावभाजी खाल्ली. मी त्यांना पुन्हा बोललो, त्या अदृश्य व्यक्तीचा शक्तीचा चमत्कार मला सकाळी पण झाला आणि दिवसभर उतरायला ही अदृश्य शक्ती माझ्या पाठीशी घोंगावत होती. आणि असा विचारवंत नेता तर नाही म्हणता येणार, पण मार्गदर्शक लाभणं ही एक मोठी गोष्ट आहे. श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील विविध ठिकाणी दिवसभर वाढदिवस साजरा झाला. मात्र रात्री उशिरापर्यंत चाहत्यांनी वाढदिवस साजरा करत त्यांना शुभेच्छा दिल्या. शिर्डीतील देवा ग्रुपच्या वतीनं वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलाविले असता चेअरमन विठ्ठल पवार यांनी देवा ग्रुपच्या सदस्यांसह पावभाजीचा आस्वाद घेतल्यानं देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित झाला. तर 200 कोटींच्या वर उलाढाल असलेल्या संस्थेचे चेअरमन आमच्यासोबत पावभाजीचा आस्वाद घेत आहेत, यापेक्षा मोठा आनंद कोणता, असं म्हणत विश्वजित वाघ यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आमचे मार्गदर्शक माननीय श्री विठ्ठल साहेब पवार यांचा आज वाढदिवस. साहेबांकडून वेळोवेळी आम्हाला काहीही कार्यक्रम असू, काहीही आम्हाला अडचणीत साहेबांकडून मदत होते आणि वेळोवेळी मार्गदर्शन लाभते. आणि आज साहेबांचा वाढदिवस, साहेबांची आणि आमची आम्ही नवरात्रीचा कार्यक्रम घेतो त्याच्या अगोदर भेट झाली आणि त्यानंतर साहेबांची वेळोवेळी चर्चा केली आणि चर्चेतून असं वाटलं की साहेबांनी वारंवार साहेबांना भेटूशी वाटलं. आणि आमच्या पूर्ण देवा ग्रुपचे मेंबर कायम काही त्यांना काम असतं तर पहिले साहेबांना फोन करतात आणि त्यांचं मार्गदर्शन घेतात की साहेब काय केलं पाहिजे काय नाही. आणि असा विचारवंत नेता तर नाही म्हणता येणार, पण मार्गदर्शक लाभणं ही एक मोठी गोष्ट आहे. म्हणजे थोडं नाही तितकं 200 कोटीची उलाढाल असणारे सोसायटीचे चेअरमन आज आमच्या बरोबर बसून इथं पावभाजी खाल्ली. मी त्यांना बोललो साहेब केक कापायचे, ते साहेब बोलले की ते केक वगैरे राहू दे साईडला, तू ये आपण आधी पावभाजी खाऊ. आणि म्हणजे कोणताही गर्व न बाळगता साहेब म्हणे अजून कोणते पोरे सगळे बोलून घ्या, आपण निवांत पावभाजी वगैरे खाऊ. आणि कापत तर नव्हतेच ते केक, ते त्यांच्या आमच्या प्रेमापोटी त्यांनी केक कापला. पुन्हा एकदा साहेबांना आमच्या देवा ग्रुप तर्फे आणि माझ्या वाघ परिवार तर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शिर्डी शहरामध्ये बाबांच्या तत्वानुसार श्रद्धा आणि सबुरी कामकाज पाहत असताना आज मी भारावून गेलो. पहिल्यांदाच शिर्डी शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी असतील, पत्रकार मित्र असतील, युवा ग्रुपचे सदस्य असतील, देवा ग्रुप असेल, निश्चित आज एक वेगळं मला अनुभवास मिळालं का शिर्डी शहरातील अनेक जाणकार असतील, यांनी सोशल मीडिया असेल, फोनच्या माध्यमातून सगळ्यांनी फोन केले आणि मला शुभेच्छा दिल्या. खरोखर त्यांनी मला आपलं प्रेम काय असतं ही जाणीव करून दिली. आणि आज कामगार असतील, आमच्या विशेषतः साईबाबा संस्थान सोसायटीचे कामगार, आणि त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं ब्लड बँकेत. प्रथमतःच एका महिलेनं पण रक्तदान केलं. आज काय बोलावं यापेक्षा उद्या आम्हाला त्यांनी एका वेगळ्या दडपणात या साई संस्थानातील कामगारांनी टाकलंय का काय, का त्यांचं प्रेम पाहून मीच भारावून गेलो का त्यांच्या अनेक अपेक्षा आहेत, जबाबदारी वाढती का काय. आणि इथं वंचित पीडित या सगळ्यांनीच, काहींनी पाढा वाचला, काहींनी समस्या सांगितल्या. मी एका छोट्या संस्थेचा आज चेअरमन आहे.
मला निश्चित माझे संचालक मंडळांचंही सहकार्य लाभतं. सर्वच गावातील सर्वच घटकांनी ज्यावेळेस जबाबदारीनं आपल्याकडे बघितलं जातं तर निश्चित भविष्यात आता जबाबदारी वाढल्यासारखं वाटायला लागलं. बाबांच्या श्रद्धा आणि सबुरीचा संदेश जगापर्यंत पोहोचवण्यामध्ये आपला थोडा खारीचा वाटा असल्याचं भाग्य मलाही लाभलं आणि या सर्वांच्याच चाहतेगिरीमुळं मी आज भारावून गेलो. प्रेम मिळालं, आनंद मिळाला आणि मागील आयुष्यात काय झालं यापेक्षा पुढं काय करायचं या उद्देशानं, या प्रेरणेनं निश्चित वाटचाल करीत राहू. मी पुन्हा सांगतो की श्रद्धा आणि सबुरी, राज्याच्या नेतृत्वानं ज्या श्रद्धा आणि सबुरी या संदेशाची दखल घेतली आणि सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा शिर्डीत जेव्हा एक महाअधिवेशन झालं त्या महाअधिवेशनातही त्यांनी श्रद्धा सबुरीचा उल्लेख केला आणि निश्चित जर श्रद्धा सबुरी राज्याच्या नेतृत्वाला दिशा देत असेल तर मी माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला हा संदेश बाबांचा घेऊन काम करायला निश्चित आवडेल आणि भविष्यात माझ्या हातून अशीच सेवा घडत राहो अशी साईंचरणी प्रार्थना करतो. आणि माझ्या वाढदिवसानिमित्त ज्यांनी मला ज्ञात अज्ञात व्यक्तींनी शुभेच्छा दिल्या, पुन्हा त्या अदृश्य व्यक्तीचा शक्तीचा चमत्कार मला सकाळी पण झाला आणि दिवसभर उतरायला ही अदृश्य शक्ती माझ्या पाठीशी घोंगावत होती. वारकरी संप्रदायातील विशेषतः सर्वच वारकऱ्यांनीही मला शुभेच्छा दिल्या. परिक्रमा करणाऱ्या जे साईभक्त आहेत, रोज परिक्रमा करतात, त्यांनी पण शुभेच्छा दिल्या. निश्चितच या शिर्डी शहरातील अनेक चेहऱ्यांवर सोशल मीडियातनं मला हसू पाहायला मिळालं, शुभ संदेश त्यांनी पाठवले. तर सर्वांचाच मी आभारी आहे आणि निश्चित बाबा श्रद्धा आणि सबुरीनं माझ्याकडनं काम करून घेत राहतील आणि मला ऊर्जा देत राहतील, प्रेरणा देत राहतील अशी साईचरणी प्रार्थना करतो आणि पुनश्चः मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल, शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय. मोफत उपचार व शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत. गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात 1 डिसेंबर 2024 पासून ते 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे. तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. संपर्क क्रमांक 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.